भंडारा गोंदिया स्थानीय स्वराज्य संस्था निर्वाचन को लेकर भाजपा विधायक परिणय फूके ने कांग्रेस विधायक नाना पटोले पर गंभीर आरोप लगाए। फूके का दावा है कि कांग्रेस के अधिकृत उम्मीदवार दिलीप बंसोड़ पर दबाव बनाकर उनका नामांकन वापस कराया गया और कांग्रेस ने नरेश ईश्वरकर को समर्थन दिया। फूके ने कांग्रेस पर दलित विरोधी राजनीति करने का भी आरोप लगाया। वहीं इस मामले पर कांग्रेस की ओर से अभी कोई प्रतिक्रिया नहीं आई है। कोणताही दबाव कोणत्याही उमेदवारावर आणलेला नाही आहे। कालची नाना भाऊंची प्रेस कॉन्फरन्स मी बघितली आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की नरेश ईश्वरकरच्या घरी काही पोलीस गेली होती हे वगैरे। काँग्रेसचे जे उमेदवार आहेत दिलीप बनसोड यांच्या संदर्भात त्यांनी असं कोणतंही वक्तव्य केलं नाही आणि म्हणून नाना भाऊची जी प्रेस कॉन्फरन्स आहे ती कुठेतरी दिशाभूल करणारी आहे आणि कुठेतरी लोकांच्या मनात एक संभ्रम निर्माण करणारी आहे। त्यांचे जे उमेदवार नाना भाऊंनी एक चांगले उमेदवार दिले होते, काँग्रेस पक्षाने एक चांगले उमेदवार दिले होते, दिलीप बनसोड जी माजी आमदार आहे, पण कारण ते दलित समाजाचे आहे म्हणून त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आली, त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला की तुम्ही उमेदवारी वापस घ्या। आणि त्यानंतर काँग्रेसने त्या भंडारा जिल्ह्याचे भूमाफिया जे आहेत, जे रेती तस्कर आहेत, अशा एका व्यक्तीला ज्यांच्यावर अनेक महिलांनी अत्याचाराच्या तक्रारी केल्या आहेत, अशा व्यक्तीला त्यांनी त्यांच्या पक्षाचं समर्थन दिलं आणि काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार दिलीप बनसोड यांचं कुठेतरी माघार घेऊन एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या एका व्यक्तीला त्यांनी आपली उमेदवारी देऊन काँग्रेसने आपला खरा चेहरा हे जनतेपुढे दाखवलेला आहे।